सजयति सिन्धुर्वदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणेरिव तमसारासन्नासति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहार्दौला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापः मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर स्वामी। आपण चातुर्मासानिमित्त कीर्तनेंदू वैकुंठवासी अरुण भावे हवप अरुण भावे रचित सुलभ संक्षिप्त भागवत या विषयावरती यथाशक्ती चिंतन करतो आहोत। स्कंद तिसरा अध्याय तिसरा ओवी क्रमांक 54। देवहूती आपल्या आत्मोद्धारासाठी अध्यात्मात श्रेष्ठ असणाऱ्या अशा आपल्या मुलाला म्हणजे कपिल मुनींना ती शरण गेली आणि सांगते, मला माझ्या आत्मोद्धाराचा मार्ग सांगा। काय तिने प्रश्न केलाय बघा। आधी आपण कालचा थोडासा भाग तुमच्या माहितीसाठी वाचतो आणि मग पुढे सुरुवात करतो। बिंदू सरोवराच्या आश्रमे स्वस्थ बसले कपिल मुनी। पुत्राचा अधिकार जाणून जननी देवोती विनवित्या, अहम मम हा मायापाश तुची निर्मिता सर्वेश, समर्थ तुची तोडण्या त्यास कृपामूर्ती भगवंता। अज्ञान जन्म संसार तरवो तोडण्या तुझविण ज्ञान कुठारो, स्वभृत्य रक्षणा तुची गुरु सहोदरू सखा माझा। पाहोनी उदित विवेका जननीचा प्रश्न निका, म्हणे पहाटली माया जवनिका बोध नेटका पुसतसे। भगवान म्हणती मातेशी सुख दुःख निवृत्त्यर्थ साधकाशी, आध्यात्मिक योग जीवासी निश्रेयसा अर्थ सांगितला। चंचल चपला पुणे मन हे बंध मोक्षासी कारण, होता गुणासक्त करी बंधन मतपदी रमता मुक्त करी। अहम भावरहित मन होय तेथे वैराग्याचा उदय, भक्ती ज्ञान तेथे होय आत्मा प्रगटे स्वयंज्योती। ऐसा होण्या शुद्धोपाय श्री संतांचे धरावे पाय, तेणे निर्से सर्व पाय भक्ती उपजे तै माझी। भगवंत म्हणतात संतांना शरण जावं। संतांना शरण गेल्यामुळे माझ्याविषयी तुमच्या मनामध्ये भक्ती निर्माण होईल। ज्या सुखाची तुम्ही अपेक्षा करताय, काय बघा परमार्थ कशासाठी, दुःखाची निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती यासाठी परमार्थ आहे। मग संतांना शरण गेल्यामुळे काय होतं, ज्या सुखाच्या प्राप्तीसाठी जीव धडपडतोय ते सुख त्याला मिळतं। कपिल मुनी म्हणतात संतांना शरण गेल्यामुळे तुमच्या मनामध्ये माझ्याविषयीची भक्ती जागृत होईल। संतांच्या उपदेशामुळे तुम्हाला ज्ञानप्राप्ती होईल। ज्ञानप्राप्तीमुळे वैराग्य निर्माण होईल।
आणि वैराग्य निर्माण झाल्यानंतर तुमच्या मनामध्ये असलेलं सुख, म्हणजे तुम्हाला त्या संतांच्या कृपेने प्राप्त झालेलं सुख दिवसेंदिवस वाढायला लागेल, कमी होणार नाही. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळोनी जाये. मग राम नामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. सुख घडोघडी वाढू लागे. सुख कमी होत नाही. संतांना शरण गेल्यानंतर, त्यांनी सांगितलेल्या मार्गाने आपण चालायला लागल्यानंतर सुख घडोघडी वाढू लागेल. ते वाढायला लागतं, कमी होत नाही. पण आईचा प्रश्न आहे, काय म्हणते ती कपिल मुनींना, कैसे ओळखावे संतजन. सगळी माणसं तर दिसायला सारखीच ना. आपल्याला 2 डोळे, संतांना 2 डोळे. आपल्याला 2 कान, संतांना 2 कान. जसा आपला देह तसा त्यांचा देह. जशी आपण वस्त्र धारण करतोय तशी ती वस्त्र धारण करतायत. अपवादात्मक आहे की कोणी भगवी धारण करेल, कोणी कशी धारण करेल. पण संतांना काही भगवं वस्त्र किंवा इतर वेश धारण करावाच लागतो असं नाही. ते आपल्यासारखे प्रापंचिक सुद्धा असतात. मग आपल्यासारख्या प्रापंचिकामध्ये असणारा संत कसा ओळखायचा आहे? ते आपल्यासारखेच प्रापंचिक आहेत, त्यांनाही मुलं बाळ आहेत, त्यांनाही प्रपंच आहे. आता त्याच्यामध्ये सुद्धा संत आहेतच की. संत नाथ महाराजांनी प्रपंच करून परमार्थ केला. संत तुकाराम महाराजांनी प्रपंच करून परमार्थ केला का नाही? म्हणजे प्रपंच करून सुद्धा परमार्थ करणारे असे आपल्यासारखेच दिसणारे प्रापंचिक माणसं आहेत, जे संतत्वाला पोचलेले आहेत. मग असे संत आम्ही ओळखायचे कसे? करोनिया हरिभक्ती म्हणून निर्वे संत कैसे ओळखावे संतजन. त्यांची ऐके माते खूण, सखे सुहृद शांत, करुण दयाशील सहनशील दयापरी. त्यांची लक्षणं सांगितलीत. कुणाची? संतांची. म्हणजे ही लक्षणं त्या माणसामध्ये आहेत का नाही पाहायचं, मग ओळखायचं की हे संत आहेत. सखे, त्यांना सगळीच माणसं आपले मित्र वाटतात, त्यांना शत्रूच नाही. सखे, सुहृद, त्यांचं हृदय दयाशील आहे. त्यांच्या मनामध्ये करुणा यच्चयावत प्राणीमात्राविषयी त्यांच्या मनामध्ये करुणा असते. त्यांच्याकडे सहनशीलता असते. आपण लगेच गरम होतो, त्यांच्याकडे सहनशीलता असते, ते लगेच रागवत नाहीत. सहनशील, दयापर, दया असते. आपल्याला म्हणते गजानन महाराजांना पाटलाने उसाने मारला, उसाचा प्रहार केला. महाराजांनी तोच ऊस पिळून त्याचा रस करून त्यांना पाजला. म्हणजे संत कसे आहेत? सहनशील आहेत. संत कसे आहेत? दयाशील आहेत. मज ठाई भक्ती दयांची अनन्य, त्यजले सर्व मदर्थ कर्म स्वजन नेंती अन्याश्रम जो वाचो न मदगत चित्ते तप करते. मज ठाई भक्ती दयाची अनन्य, त्यांची केवळ माझ्यावर भक्ती आहे. अनन्य नाही, दुसरीकडे कुठे नाही, एकच ठिकाणी त्यांची. मज ठाई भक्ती अनन्य, असे ते संत आहेत. त्यजले मदर्थ कर्म स्वजन, त्यांनी माझ्यासाठी कर्माचा त्याग केलाय, स्वजनांचा त्याग केलाय. त्यांचं एकच कर्म आहे, भगवंताची सेवा. नेनती अन्य आश्रम मज वाचून, त्यांचे सगळे आश्रम म्हणजे माझी सेवा. मदगत चित्ते तप करती, आणि माझ्या प्राप्तीसाठी ते तपश्चर्या करतात. त्यांना आता काही त्यांना भगवंत जरी प्रसन्न झाला तरी स्वतःच्या प्रपंचासाठी ते काही मागत नाहीत. माझ्या मुलाला नोकरी लागू द्यात, माझ्या मुलाला चांगली मिळूयात, माझ्या मुलाला मुलं होऊ द्यात, असलं आपण जे प्रापंचिक मागतो ना, ते हे संत देवाकडे मागत नाहीत. ते काय म्हणतात?
त्याला अनुकूल अशी पत्नी त्याच्या नशिबानुसार त्याला मिळेल. त्याला नोकरी त्याच्या नशिबानुसार मिळेल, त्याच्या कर्मानुसार मिळेल, त्याच्या प्रयत्नानुसार मिळेल. त्याला मुलंबाळं होतील, त्याच्या नशिबात असतील तर होतील, किंवा त्यांनी दत्तक घेतील, काय असेल तर. या असल्या गोष्टी ते त्याच्यासाठी भगवंताला साकडं घालत नाहीत की देवा एवढं कर. ते भगवंताला साकडं कशासाठी घालतात? भगवंताच्या प्राप्तीसाठी. देवाचे चाडे आळवावे देवा. देवाच्या प्राप्तीसाठी देवाची उपासना करायची. हे कोण आहेत? संत आहेत. सदा करते माझ्या गोष्टी. त्यांच्याशी कधी भेटायला जा. त्यांचा काय विषय तो त्यांचा झाला नारायण. त्यांच्याशी कधीही बोलायला जा. ते भगवंताशिवाय दुसऱ्या विषयावर बोलणार नाही. त्यांचा विषयच भगवंत. सदा करते माझ्या गोष्टी, लीला चरित्र माझे गाती. माझ्या लीला सगळ्या समाजाला सांगतात. लीला चरित्र माझे गाती, हरिनाम संकीर्तीने मत्त होती भावोन्मत्त भक्त माझे. माझे लीलाचरित्र सांगताना त्यांना भावना आवरत नाहीत. भावनांचा उद्रेक होतो. हरी नाम संकीर्तनी मत्त होती. भगवंताच्या नामस्मरणामध्ये देहभान विसरून जातात. ऐसे जे का संत सज्जन, ऐसे जे का संत जन, त्यांचा संग दुर्लभ जाण. असे संत भेटणं हे दुर्लभ आहे. काय म्हटलं बघा, साधू मिले संन्यासी मिले, सतसंगत मिलना मुश्किल है. असे संत आपल्याला भेटणं हे दुर्मिळ आहे. ऐसे जे का संत जन, त्यांचा संग दुर्लभ जाण. अशांचा संग आपल्याला प्राप्त होणं हे दुर्लभ आहे. फार तर आपण दोन दर्शन घेऊ संपलं. त्यांच्या सहवासात राहायला मिळणं दुर्लभ आहे. तुम्ही संतांच्या सहवासात राहिलात ना, तर जीवन कसं आनंदाने जगावं हे तुम्हाला त्यांच्याकडे पाहूनच कळेल. त्यांची जडता सत्संगती, कानी माझ्या कथा रिगती. त्यांची संगत तुम्हाला जडली ना, परमात्मा कपिल मुनी म्हणतात, अशा संतांची संगत जडली तर तुम्हाला माझ्या कथा ऐकायला मिळतील. त्यांची जडता सत्संगती, कानी माझ्या कथा रिगती. तेणे पालटे चित्तवृत्ती, येवो निविरक्ती वर्तसे. मग त्यांच्या मुखातनं ज्या वेळेला तुम्ही माझ्या कथा ऐकाल, त्यावेळेला तुमची चित्तवृत्ती पालटेल. येवो निविरक्ती वर्तसे. तुमची चित्तवृत्ती पालटेल. तुमच्या मनामध्ये विरक्ती निर्माण होईल. कुणाच्या? अशा संतांच्या मुखातनं माझ्या लीला ऐकला. का? जो ज्ञानी आहे, जो वैराग्य संपन्न आहे, ज्याला माझ्याशिवाय दुसरा विषय नाही, अशा संतांच्या मुखातनं कथा श्रवण केल्याने आपली चित्तवृत्ती पालटते. दुंडा महाराजांची कीर्तन ऐका, बाबा महाराजांची कीर्तन ऐका, अनेक संत सत्पुरुषांची कीर्तन ऐका. त्यांची कीर्तन ऐकता ऐकता आपल्या मनोवृत्तीमध्ये बदल होतो. अधिकारी असतात ते, ज्ञान वैराग्य संपन्न. पण ते त्यांच्याकडे नुसतं ज्ञान आणि वैराग्य नसतं. काय असतं? आणखीन एक गोष्ट त्यांच्याकडे, भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा. ते म्हणतात, देवा आम्हाला भक्ती आणि प्रेम पाहिजे, त्याच्याशिवाय दुसरं ज्ञान आम्हाला नको. त्यांची जडता सत्संगती, त्यांची जडता सत्संगती, कानी माझ्या कथा रिघती. तेणे पालटे चित्तवृत्ती, येवो निविरक्ती वर्तसे. तेणे होई श्रद्धा दृढ, मग प्रेमरती उपजे गाढ. भक्ती प्रगटे भावारूढ, होई साधक मतचित्त वच्चित्त.
अशा रीतीने संतांच्या मुखातून कथा श्रवण केल्याने श्रोत्याची चित्तवृत्ती कशी पालटते ते सांगितलं या ओवीमध्ये. बघा काय म्हणताय. तेणे होई श्रद्धा दृढ. अशा संतांच्या मुखातनं कथा श्रवण केल्यामुळे आपली भगवंतावरची श्रद्धा दृढ होते. कारण त्यांना देव भेटलेला आहे, त्यांना भगवंत प्राप्त झालेला आहे. अशा संतांच्या मुखातनं कथा ऐकल्यामुळे आपली त्या भगवंताच्या वर असलेली श्रद्धा दृढ होते. आणखीन काय होतं, ती श्रद्धा दृढ झाल्यामुळे आपल्या मनामध्ये भगवंताचं प्रेम जागृत होतं. प्रेम महत्वाचं आहे ना, प्रेम जागृत होतं. मग प्रेमरती उपजे गाढ. भक्ती प्रगटे भावारूढ. होई साधक मच्चित्त. भक्ती प्रगटे भावारूढ. बघा पहिली स्टेप काय आहे. अशा संतांच्या मुखातनं कथा ऐकल्यानंतर पहिली स्टेप अशी आहे की त्या श्रोत्याची भगवंतावरती असलेली श्रद्धा दृढ होते. त्यांच्या मनामध्ये भगवंताविषयी प्रेम जागृत होतं. असं प्रेम जागृत झाल्यामुळे त्यांच्या मनातला भाव जागृत होतो आणि साधक मच्चित्त होतो. साधकाचं लक्ष माझ्याकडे लागतं असं भगवंत म्हणतात. आपलं लक्ष आत्तापर्यंत कुठं होतं, प्रपंचात होतं. अशा संतांच्या मुखातनं कथा ऐकल्यामुळे आपलं चित्त कुठं लागतं, भगवंताच्याकडे लागतं. एवढी आपल्या मनातली वृत्ती बदलत जाते आपलं मनात. आणि मग ते प्रेम बघा आपल्या पोटामध्ये आहे ते काहीही लपून राहत नाही. आपल्या मनामध्ये आहे ते काहीही लपून राहत नाही. आता काही माणसाला असं बघा कसं पोटात लपून राहत नाही ते बघा. कुणाकडनं काही ऐकलं ना एखादी गोष्ट की त्याच्या पोटात राहत नाही, सारखं त्याला वाटतं हे कुणाला तर सांगून मोकळा व्हावं. पोटात राहत आहे का, कुठं गेलंय, कानातनं ऐकलंय त्यांनी, कुठे गेलंय, पोटात. आता ते पोटात राहत आहे का, नाही तोंडातनं बाहेर पडतो. तुम्हाला माहिती आहे का ते असं असं झालं. म्हणजे त्याने जे ऐकलेले ते त्याच्या पोटात राहत नाही, ते ओठात येतं, बाहेर पडतं. श्रवण केल्यानंतर ते पोटात राहिले का, नाही. आता मनात राहत आहे का बघा. मनामध्ये एखाद्याविषयी राग असेल तर तो शब्दातनं व्यक्त होईल. एखाद्याविषयी राग असेल तर डोळ्यातनं व्यक्त होईल. एखाद्याविषयी राग असेल तर हावभावातनं व्यक्त होईल. कपाळावर आठ्या येतील, पाय दंदन दंदन आपटत जाईल, किंवा तो राडकीने टेबलावर हात मारेल किंवा काही करेल. म्हणजे त्याच्या मनातला क्रोधसुद्धा तो व्यक्त होतो, मनात काही राहत नाही. मनात जे आहे ते राहत नाही, पोटात जे आहे ते राहत नाही. आता काय झालं, या संतांच्या मुखातनं निघालेली कथा कानातनं कुठे गेली, पोटात. आणि त्यामुळे काय झालं, पोटात आनंद झाला. आता तो पोटातला आनंद राहतोय का, आनंद पोटी मायेना. तो आतमध्ये आलेला आनंद त्याच्याकडे राहत नाही. आनंद पोटी मावेना, राहीना राहीना राहीना. म्हणजे आनंद पोटामध्ये निर्माण झालेला तो ओठातनं बाहेर पडतोय. मला खूप आनंद वाटला, मला खूप समाधान वाटलं. तसं संतांच्या मुखातनं कथाश्रवण केल्यामुळे आपल्या मनामध्ये काय निर्माण झालंय, भगवंताच्या विषयी प्रेम निर्माण झालंय. आता ते प्रेम म्हणजे भगवंताविषयी निर्माण झालेलं प्रेम तरी पोटात राहतंय का, मनात राहतंय का, नाही. ते सुद्धा वाचेतनं, डोळ्यातनं, सगळ्या त्याच्या कृतीतनं व्यक्त होतंय.
काय झाले बघा, संतांच्या मुखातनं कथा ऐकल्यामुळे त्याच्या मनामध्ये प्रेम निर्माण झालंय. कुणाविषयी? भगवंताविषयी. असं भगवंताविषयी प्रेम निर्माण झाल्यानंतर तो काय होतो? भावारूढ होतो, त्याचा भाव जागृत होतो आणि ते प्रेम पोटात राहत नाही, ते व्यक्त होतं. प्रेम सर्वांगाचे ठाई, वाचे विठ्ठल रखुमाई. प्रेम सर्वांगाचे ठाई, वाचे विठ्ठल रखुमाई. प्रेम सर्वांगाचे ठाई. आपल्या मनामध्ये ते प्रेम राहत नाही आणि ते मुखातनं बाहेर पडतं भगवंताच्या नामाच्या रूपाने. भगवंताचं नाम घेताना, कथा श्रवण करताना, कथा वाचन करताना ते प्रेम डोळ्यातनं व्हायला लागतं. आनंदाश्रू आहेत ते. भगवंताच्या प्रेमाविषयी निर्माण झालेले आनंदाश्रू ते पण डोळ्यात राहत नाही, तेही घळघळा व्हायला लागतात. म्हणजे आपल्या मनातला भाव काय होतो? जागृत होतो. अष्टसात्विक भाव जागृत होतात. अंगावरती रोमांच उभे राहायला लागतात. आपलं शरीर स्फुरण पावायला लागतं थोडंसं असं, आणि कंठ गदगदित होतो, डोळ्यातनं अश्रू व्हायला लागतात. अशी ही जी भावारूढ अवस्था आहे ती श्रोत्यांची व्हायला लागते. कधी? अशा संतांच्या मुखातनं कथा श्रवण केल्यानंतर. काय म्हटलं ऐका, ऐसा ऐसे जे का संत जन, त्यांचा संग दुर्लभ जाणं, त्यांची संगती घडल्या विण, न तुटे बंधन संगाचे. त्यांची जडता सत्संगती, त्यांच्या संगतीशिवाय हे भवबंधन तुटत नाही. त्यांची जडता सत्संगती, कानी माझ्या कथारिगती, तेने पाळते चित्तवृत्ती, येवोनी विरक्ती वर्तसे. तेने होई श्रद्धा दृढ, मग प्रेमरती उपजे गाढ, भक्ती प्रगटे भावारूढ, होई साधक मच्चित्त. वैराग्याने ज्ञानप्राप्ती, ज्ञानाने दृढ भक्ती, भक्तीने स्वस्वरूप प्राप्ती, सत्संग महिमा. या संतांच्या मुखातनं कथा श्रवण केल्यामुळे आपल्यामध्ये वैराग्य निर्माण होतं. वैराग्य निर्माण झाल्याने ज्ञानाची प्राप्ती होते. ज्ञानाच्या प्राप्तीने आपली भक्ती दृढ होते. अशा दृढ भक्तीने आत्मस्वरूपाची, स्वस्वरूपाची भेट होते. भक्तीने स्वस्वरूप प्राप्ती, सत्संगतीचा महिमा. हा सत्संगाचा हा महिमा आहे. ज्यांची मधुर एकांत भक्ती, ते काही नच अपेक्षिती. बघा, ज्यांची माझ्यावर भक्ती आहे ना, असे संत जन. ज्यांची माझ्यावर भक्ती आहे ते काहीही नच अपेक्षिती. ते माझ्याकडनं काहीच मागत नाहीत. बघा, आपण देवाकडे कशासाठी जातोय? आपण प्रापंचिक माणसं आहेत ना. आपण देवाकडे कशासाठी जातोय? काहीतरी मागण्यासाठी. समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात पहा, जनाचा लालची स्वभाव, आरंभीच म्हणती देव, म्हणजे मला काही देव ऐसी वासना श्रीराम. आपल्याला काहीतरी पाहिजे म्हणून आपण देवाकडे जातो. संतही देवाकडे जातात, म्हणजे संतही देवाच्या भेटीला जातात, आपणही देवाच्या भेटीला जातो. पण संत काही मागायला जातात का हो? संत देवाकडे काहीही मागत नाहीत. देव द्यायला लागला तरी नको म्हणतात. काय म्हणलंय बघा, संत देवाकडे काहीही मागत नाही. काय उदाहरण आहे? ते म्हणतात, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. मला धन नको, मुक्ती नको, संपदा नको. नामदेव महाराजांनी काय मागितलं देवाकडे? तुझं प्रेम दे. नामा म्हणे देवा तुझे, न लगे मज काही. देवा
तुझं मला काही नकोय. दुर्योधनाने तुझं मागितलं, काय शिल्लक राहिलं त्याच्याजवळ? काही शिल्लक राहिलं नाही. तो स्वतःही गेला आणि त्याचं ऐश्वर गेलं, राज्यसत्ता पण निघून गेली. त्याने तुझं मागितलं, पण अर्जुनाने तुला मागितलं, त्यामुळे अर्जुनही पांडवही जिवंत राहिले आणि त्यांना राज्य पण प्राप्त झालं. नामदेव म्हणतात की देवा, आम्हाला तुझं काही नकोय. नामा म्हणे देवा तुझे नलगे मज काही. मग काय मागितले? प्रेम असू दे चित्ती म्हणून लागत असे पायी. नामदेव महाराज म्हणतात देवा तुझं आम्हाला प्रेम पाहिजे, आमच्याकडे तू पाहत राहा. काय म्हणतात? कृपा दृष्टी पाहे, कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरीनाथा. देवा आता तुझ्या दरबारात आलं ना, आता उठावं वाटत नाही. आता उठावेसे मना येत नाही नारायण. देवा तुझ्या दरबारात आलोय, आता इथनं उठावं असं सुद्धा वाटत नाही. आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. देवा माझे डोळे उघडले की तूच मला दिसू दे. आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे. आत्ता मी जसं तुला तुझ्या समोर उभारून तुला पाहतोय ना देवा, असाच तू माझ्या दृष्टीपुढे दिसला पाहिजे. स्वप्नात सुद्धा असाच दिसला पाहिजे, जागेपणे सुद्धा असाच दिसला पाहिजे. जेथे जातो तेथे तू असाच दिसला पाहिजे. आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. भगवंता जोपर्यंत मी तुला पाहतोय ना, तू माझ्या दृष्टीपुढे असाच राहा. ध्यानी मनी स्वप्ने जेथे 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 जातो तेथे तू माझा संगाती. या स्वरूपात मला तू दिसला पाहिजे. ज्यांची मजोरे एकांत भक्ती, ते काहीही नच्या अपेक्षिते. ऐश्वर्य आणि अष्ट महासिद्धी न सोडते, न मी सोडून न लगे त्या. बघा, आपण देवाची सेवा करत असताना अष्टसिद्धी आपल्याला प्राप्त होतात, होत नाही असं नाही, होतातच. अष्टसिद्धी दासीपदी लाभतात त्याच्या घरी, तो न त्याची पर्वा करी त्याचे वैभव निराळे. संतांच्याकडे अष्टसिद्धी येतातच, बोलवावं लागत नाही. अष्टसिद्धी दासीपदी राबतात ज्याच्या घरी, त्या अष्टसिद्धी दासीसारख्या त्यांच्या घरी राबतात, पण ते त्यांच्याकडे लक्षही देत नाहीत. अष्टसिद्धी दासीपदी राबतात त्यांची घरी, तो न त्याची पर्वा करी त्याचे वैभव निराळे. तो त्या अष्टसिद्धीच्या मागे लागत नाही, अष्टसिद्धी मिळवाव्या लागत नाही, त्या आपोआप प्राप्त होतात. संत बाकीच्यांना त्या मिळवाव्या लागतात. प्रापंचिक माणसांना अष्टसिद्धीसाठी प्रयत्न करावा लागतो, एक एक सिद्धी मिळवण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. भगवंताची सेवा करत असताना या अष्टसिद्धी तुम्हाला आपोआप प्राप्त होतात, त्या प्राप्त कराव्या लागत नाही. पण संत त्या अष्टसिद्धीमध्ये गुंतून पडत नाहीत. संत देवाला म्हणतात मला काहीच नको देवा, ह्या सिद्धिविधी मला काय करायच्या आहेत, मला तू पाहिजे. ज्यांचे मजवर एकांत भक्ती, ते काही न अपेक्षित. ऐश्वर्य आणि अष्ट महासिद्धी मी सोडून न लगे त्या. तो देव आपुला झाला, वैभवा कोण पुसते. तो देवच आपला झाला, आता सगळं वैभव त्याचंच आहे. नाही तो काही एकटा थोडा देतो, लक्ष्मी सहितच येणार आहे. तो देव आपुला झाला, वैभवा कोण पुसते. तो देवच आपला झाला, आता वैभवाचे काय. टाकिता लाभितो मागे देवदाताची झाला, भक्त तो घेईना काही देवे त्रैलोक्य दिधले. काय म्हणते बघा, खरा भक्त कोण आहे? भक्त तो घेईना काही देवे त्रैलोक्य दिधले, भक्तासी त्याविणे नाही तयासी भक्त दुर्लभ. भक्तासी त्याविणे नाही, भक्ताला त्याच्याशिवाय दुसरं काही नको.
तयासी म्हणजे देवाला, तयासी असा भक्त दुर्लभो, हां, असा भक्त दुर्मिळ आहे. कोणता? जो भक्त केवळ भगवंतालाच मागतो, भगवंताचं मागत नाही, असा भक्त दुर्मिळ आहे. म्हणून तर ते संत दुर्मिळ आहेत ना. हां, ते कोण आहेत? संत आहेत. ते देवाशिवाय काहीच मागत नाहीत. ते काहीही नच अपेक्षिती ऐश्वर्य आणि अष्टमहासिद्धी मी सोडोनी न लगे त्या. मत्पाद सेवा भिरत भक्त शुभक्रिया करती मदर्थ मत्पाद सेवा विरक्त. माझ्या भक्तीमध्ये ते रंगले, माझ्या सेवेमध्ये ते रंगलेले आहेत, सत्कर्म करतायत. आपण सत्कर्म करत नाही का? दान धर्म अन्नदान काही सगळं लोकांच्या मदतीला जाणे सत्कर्म करतोय. पण या सत्कर्मामुळे प्राप्त झालेलं स्वर्गसुख सुद्धा आपल्याला मिळणार आहे. पण हे जे सत्कर्म करतात ते भगवंताच्या प्राप्तीसाठी करतात. आपण स्वर्गसुखाच्या प्राप्तीसाठी करतो, ते भगवंताच्या प्राप्तीसाठी करतात. काय म्हटलंय बघा, शुभ क्रिया करती मदर्थ, मला अर्पण करून टाकतात. इतर मिळून या भागवत करती कथा कीर्तनासी. सगळेजण हे भगवंताचे भक्त भागवत कथा करतात, माझं चिंतन करतात, नामस्मरण करतात. करीती कथा कीर्तनासी त्यांना मी अत्यंत प्रिय. मीची त्यांचा मायबाप, मीची आत्मा त्यांचा होय, गुरु स्वजनाप्त सखे. अशा माझ्या भक्तांचा मी कोण असतो? त्यांना मी अत्यंत प्रिय, अशा भक्तांना मी अत्यंत प्रिय असतो. त्यांचा मायबाप सुद्धा मीच असतो. जरी बाप तू या साऱ्या जगाचा, परी आमुची तू विठू माऊली. पण ते मला त्या माझ्यामध्येच त्यांच्या आईवडिलांना पाहतात. परी आमुची तू विठू माऊली. हां, ते त्यांचं आईवडील म्हणून सुद्धा माझ्यातच पाहतात. ते मलाच म्हणतात तूच आमचे आईवडील आहे. हां, त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधुः सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रवणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. त्यांना मी अत्यंत प्रिय, मीची त्यांचा बाप माय, मीच त्यांचा आत्मा होय, गुरु स्वजनाप्त सखे. राहिलेला कथावाकथा उद्या ऐकूया. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आज आपण ओवी क्रमांक 34 पासून ओवी क्रमांक 63 पर्यंत पाहिलेले आहे. म्हणजे फक्त 30च ओव्या झाल्या अर्ध्या तासामध्ये, 30च ओव्या. आपण हे संपूर्ण भागवत पंढरपूरला विठ्ठल मंदिरामध्ये रोज 3 तास याप्रमाणे 10 दिवस म्हणजे 30 तास भागवत कथा सांगितली. पण आजच आपल्याला ही कथा सुरू होऊन बरोबर 1 महिना झाला. 13 जुलैला आपण ही कथा सुरू केली. आज 13 ऑगस्ट आहे. म्हणजे या सबंध महिन्यात, म्हणजे या 30 तासात आपली कथा किती झाली आहे? फक्त 3रा स्कंद सुरू आहे आणि त्यातला 3रा अध्याय सुरू आहे. म्हणजे इतकी शांतपणाने आपण ही कथा श्रवण करतोय. संपूर्ण भागवत 30 तासात सांगितलं. आज 30 तास पूर्ण होत आहेत कथा सुरू होऊन. फक्त 3च स्कंद पुरे झालेले आहेत आणि 3रा स्कंदातला सुद्धा पूर्ण नाही झालेला, अजून 3राच अध्याय सुरू आहे. म्हणजे
आता काय आपल्याला घाई नाही ना, 4 महिने कथा सांगायची, 4 महिने समजा 4 महिन्यात नाही संपली, पुढं सांगू काय त्यात. ही काय स्वांतः सुख आहे कथा आहे, आपल्याला आवडते म्हणून आहे. आणि आमच्या मिसेसची पण इच्छा होती की तुम्ही भागवत कथा शांतपणे सांगा. त्यामुळे ती स्वांतः सुख आहे कथा आहे, पण तुम्हालाही त्यातनं आनंद मिळावा म्हणून हे लाईव्ह आहे. ही खरी कशी कथा आहे, स्वांतः सुख आहे. आपल्याला शांतपणे कथा करायची हा मूळ भाव आहे. पण चातुर्मासात नाहीतरी आता बघा हे ऑनलाईन आपण कधी सुरू केलं की ज्यावेळेला मंदिरात आपण कथा करणं शक्य नव्हतं म्हणून ऑनलाईन गेल्या ह्या करोनाच्या काळात सुरू केल्या. पण त्यामुळे अनेक श्रोते जोडले गेले जे भोईरवाडीच्या उपासना केंद्रात कथेला येऊ शकत नव्हते. त्यांची इच्छा होती की तुम्ही मग ऑनलाईन बंद करू नका, ऑनलाईन चालूच ठेवा. म्हणजे आम्ही लांब लांब राहतो, कल्याणातच राहतो असं नाही, आम्ही लांब लांब राहतो, आम्हालाही कथा ऐकायला मिळेल. अशा त्यांच्या आग्रहाखातर जरी आता आपली भोईरवाडी उपासना केंद्रात चातुर्मास्य कथा सुरू असली तरीसुद्धा ही कथा आपण त्यांनाही तो आनंद प्राप्त व्हावा म्हणून यूट्यूबवर टाकतोय. सद्गुरु गजानन महाराज की जय. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करू तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुर से जे सोजळ. आत्मा राम मुनी सकळ, सेवुनी झाले जन सुफळ. पहा पर्वणी आली अवनी, ती अघहरणी भवजल तरणी. ती पतिता आरती करू तुझ भगवन. येते व्यासांची वाणी, सार्थक हरी गुण गाऊन. पुराणे मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करू तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चित्त. लोक सुख मळे संत द्विज कुळे, सेवु निर्मले भान हरपले रस पीता. आरती करू तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवेना कोणासाचा. प्राणची कीर्तनकारांचा, मेवा कविवर संतांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरिचा तमहरता. आरती करू तुझ भगवंता. ग्रंथन वेहा श्रीकृष्ण, गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती कृष्णपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता. सद्गुरु गजानन महाराज की जय. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.